नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्रीरामाचे पूर्णपण सीताच जाणे संपूर्ण, त्या लागी त्याचे सगुणपण पाहे आपण सर्वावयवी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतासी, उरंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा. अखिल गुण निदान भगवान रामरया हनुमंतरया. सद्गुरु माझे सद्गुरु तात्यासाहेब वास्कर, भगवान पंढरीश परमात्मा नाथराया, सर्वांच्या चरणी प्रणिपात. तुम्हा सर्व श्रोत्यांना लोटांगण घालून भगवान रामप्रभूचं चिंतन सीता माऊलीच्या माध्यमामधून सीता माऊलीला पुढं करून नाथराया रामाचं वर्णन करतायत, त्याचं चिंतन आपण करतो. राम सीता नाथराया म्हणतात, रामाचं जे पूर्णपण आहे ते सीताच जाणे परिपूर्ण. रामाचं परिपूर्णपण सीताच माहितीये, सीतेलाच माहितीये, बाकीच्याला काही माहित नाही. भगवंताच्या अनेक अवतारामध्ये राम अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण अवतार आहे तो पूर्णोत्तर अवतार. फक्त सीतेलाच माहितीये, बाकीच्याला कोणाला माहित. त्याचं चिंतन असं आहे, एखाद्याचं पूर्णपण आपल्याला हवं व्हायचं असेल तर आपण त्याच्या जवळ 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 जावं लागतं आणि जेवढं जवळ जाईल तेवढं आपल्याला ते पूर्णपण दिसतं. तसं चिंतन करा. सृष्टी ज्या वेळेला निर्माण होते त्याच वेळेला भगवंताच्या इच्छेच्या माध्यमातून सृष्टीला सुरुवात झाली. तो परमात्मा म्हणजे श्रीराम आहे. तोच श्रीराम अद्वैत ब्रह्म होतो, त्यालाच असणार केवळ अद्वैत म्हणतात. असं अद्वैत स्वरूपाचं परब्रह्म, त्या परब्रह्माला एक इच्छा निर्माण झाली. त्या इच्छेच नाव आहे सीता, त्या इच्छेच नाव आहे माया. आणि मग त्या मायेनं त्या परब्रह्माच्या साह्यानं ब्रह्मा विष्णू महेश तयार केले. माया उपाधीतून पुन्हा पहिल्यांदा ईश्वर निर्माण केला. ईश्वरापासून ब्रह्मा विष्णू महेश झाले. महेशापासून पुन्हा तमोगुणातून मग आकाश झालं, वायू झाला, तेज झालं, म्हणजे जल झालं आणि पृथ्वी पुन्हा पृथ्वीतले जल जनलोक तुम्ही आम्ही. आम्हाला देवाचं परिपूर्ण का कळणार नाही, तर आम्ही इतक्या लांब कडला आलो. पण भगवंताच्या पहिल्यांदा जर कोण निर्माण झाला असेल तर ती माया आहे, आदि माया म्हणतात. म्हणून तिला अनादि निर्गुण प्रकटली भवानी म्हणतात. जिचा आधी फक्त भगवंताला माहितीये, बाकीच्याला माहित नाही. आम्हाला माहित नाही म्हणून ती अनादि, आणि भगवंताला तिचा आधी माहित आहे म्हणून ती अनादि शांत आहे. आणि परमात्म्याचा आधी जर कोणालाच माहित नाही म्हणून त्याला अनादि अनंत म्हणतात. असा अनादि अनंत परमात्मा हा सर्व रूपानं पूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णश पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, म्हणजे त्याच्यासारखं पूर्णपणा कोणीच नाही. आणि असं हे परिपूर्णपण सीताच जाणते, कारण ती भगवंताच्या एकदम जवळ आहे. हे जवळ सांगण्यापेक्षा थोडस उगं सांगायसाठी, नाही तर रामायणाचं चिंतन केलं तर सीता आणि राम वेगळाच नाही, असं आपण नाथरायांच्या माध्यमातून ऐकतो. माया ब्रह्मतेची माया, मायातेची मायातेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया, अंगाने छाया जी परिणात्रय हा भारीपाठात म्हणतात. तसं परमात्म्याचं पूर्णपण सीतेला माहितीये. त्या भगवान रामाच्या पूर्णपणामध्ये दोन रूप असतात, एक सगुण रूप असतं आणि एक निर्गुण रूप असतं. निर्गुणाचा विचार केला तर ते व्यापक असतं, त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. आणि सगुण रूप जे आहे त्या सगुण रूपाचं वर्णन करताना त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. म्हणजे वस्तूवर ते रूप लक्षण कधी असतं कधी नसतं, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात.
तर आता सीता माऊलीला त्याचं निर्गुण रूप माहिती आहे, म्हणजे सगळीकडे व्यापक रूप त्या भगवंताचं माहिती आहे. आणि त्याच्यानंतर जे स्वरूप लक्षणानंतर जे काही तटस्थ लक्षण आहे, ते तटस्थ लक्षण अवताराचं आहे, त्याला सगुण लक्षण म्हणतात. ते सगुण रूपही ते सीता माऊलीला माहिती आहे. आता मागच्या 2-3 ओव्या जर आपण पाहिल्या कालच्या, तर वर्णन होतं की नवरीला मुलगा असणारा सुंदर असावा अशी तिची अपेक्षा असते लग्नामध्ये. बापाची असणारी अपेक्षा असते आपल्याला जे कुळ मिळावं ते कुलवान असावं, भ्रष्ट झालेलं नसावं. त्या मुलीच्या आईला वाटतं जावयाची इस्टेट भरपूर असावी, माझ्या मुलीनं बसून खावं. गावातील लोकांनी असणार त्यांना वाटतं की काय काय होईल जेवायला चांगलं मिळावं. पाहुण्या रावळ्यांना वाटतं जात मग कुल सुंदर असावं. अशा रूपानं ज्याच्या त्याच्या मर्जीमध्ये सोयरिकतेचा संबंध असतो. पण नवरीला मात्र परमात्म्याचं आपल्या पतीचं स्वरूप असणारं सुंदरता हवी असते. आणि म्हणून सुंदर स्वरूप जे आहे ते निर्गुणामध्ये नसतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया कस्तुरी बळवट चंदनाची बुटी डोळेमाळ कंठी वैजयंती हे कुठं रूप आहे? सगुणामध्ये रूप आहे. निर्गुणाला रूपच नाही. रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरगुडाया, असं त्या परमात्म्याचं स्वरूप असल्यामुळं सीता माऊलीला त्या भगवंताचं सगुण रूप आवडलं. सगुण रूप आवडलं आणि मग सगुण रूप आवडलं की मग निर्गुणापर्यंत पोहोचता येतं बरं का, ते ध्यानात ठेवायचं. अशा सगुण रूपाचं वर्णन असणारी सीता माऊली गोड रूपानं त्यावेळेला करू लागलेली आहे. श्रीरामाचे श्रीमूर्ती वनिता मौनवल्या श्रुती वेद म्हणती नेती नेती राम शब्दार्थी अर्थ वेना. आता सीता रामाचं वर्णन करायला लागली. आता आपण बी रोज रामाचं वर्णन करतोय. येडा बागडा सांगणारा करतो, ज्ञानी सांगणारा करतो, नत्र्या वर्णन करतात, हनुमंतराया वर्णन करतात, सरस्वती वर्णन करते, महादेव वर्णन करतात. भगवंताचा जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी हजार तोंडाच्या शेषाला जमलं नाही. सगळ्यामध्ये शहाणा आहे तो वेद आहे. त्या वेदामध्ये 1,00,000 श्लोक आहेत, त्याला श्रुती म्हणतात. त्या लाख श्लोकामध्ये 80,000 असणारे मंत्र कर्णपर आहेत. त्याच्यानंतर 16,000 असणारे मंत्र उपासनेपर आहेत आणि 4,000 मंत्र ज्ञानपर आहेत. या 1,00,000 श्रुतीनी रामाचं वर्णन करता 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 ते बिचारे असणारे कंटाळले. म्हणून रामाचं वर्णन करताना नाथराया म्हणतात श्रीरामाची श्रीमूर्ती वर्णिता मौनावल्या श्रुती. श्रुती म्हणजे वेदातले मंत्र. त्यांना सुद्धा असणारं मौन पडलं म्हणजे त्याने असणारं हार मानली असं असणार ही भूमिका त्याची आहे. म्हणून वेद म्हणती नेती नेती, जो काही मूळ प्रणव आहे वेद त्याला म्हणायचं मूळ ध्वनी. त्या वेदाला विचारलं तुला देव किती कळला? ते म्हणले मला काही कळला काय माहित नाही. भगवंताला जाणण्यासाठी वेदाने 2 प्रयत्न केलं. एक आहे विधी रूपानं आणि एक निषेध रूपानं. विधी म्हणजे असा आहे आणि निषेध म्हणजे असा नाही. असं आहे असं आहे असं आहे म्हणून थकला वेद अनंत बोलीला अर्थ युतुलाची साधीला विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे. वेदाला सुद्धा कळला नाही. ज्ञानोबा तर म्हणतात फसू नका बाई, वेदाशी काही कळलेच नाही. मग वेदानं काही केलं असा नाही असा आहे असा आहे हा विधिमुखान असणारं भगवंताचं वर्णन होत नाही म्हणून त्यानं निषेध मुखानं केलं. मग त्यांना विचारायचं, ऋषीने विचारायचं वेदाला राम कसा आहे? ते म्हणले मी असा आहे म्हणून थकलोय बाबा, आता तुम्ही मला विचारा राम कसा आहे ते, मग मी सांगेन आहे का तसा ते. काही ऋषी मंडळी विचारायचे इंद्रासारखा आहे का? मग वेदांत सांगायचं न इति, असा नाही. ब्रह्मदेवासारखा न इति, तसा नाही, असा नाही. महादेवासारखा असा नाही. आता किती जरी दिवस हजारो लोकांनी जरी प्रश्न केला राम कसा आहे तर वेदाने म्हणायचं नेती, न म्हणजे नाही, इति म्हणजे असा, असा नाही असा नाही.
त्याला म्हणायचं निषेध मुखानं वर्णन केलं. म्हणून वेद म्हणती नेती नेती आणि पुढं सांगतात नात्रे यांनी स्पष्ट सगळ्या सांगितलं राम शब्दार्थी अर्थवेना. राम शब्दार्थी अर्थवेना. बघा शब्दानं तर गावतच नाही, नाश केला शब्द ज्ञानवंत, पण शब्दातील जो अर्थ आहे सार आहे त्याला सुद्धा रामाचा असणार वैभव कळत नाही. असं त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं लक्षण माऊली सीतेला जे कळलं ते नाथराय आपल्याला सांगू लागले. तू मधुर रस वाढे तो चाटू खाता न लाभे गोडी ते बी सांडून शब्दांची आवडी पहावी रोकडी श्रीराम शोभा. वर्णन एक दृष्टांत दिला नाथरायने. पूर्वीच्या काळामध्ये, पूर्वी म्हणजे आता थोडस कमी आलं, ते कशाला चाटू म्हणतात ते कळत नाही. चाटू म्हणजे पळी असते, आपल्याकडे पळी असते, अल्युमिनियम असते, लोखंडी असते, स्टील असते, चमचा. पण पूर्वीच्या जुन्या काळामध्ये खीर केली जायची आणि खिरीमध्ये लाकडाचा काय असायचा, चाटू असायचा. मग ते त्या चाटू संपूर्ण असणाऱ्या खिरीतला प्रत्येक दाना त्या चाटूला माहित असतो. घोसळून घोसळून रगडून 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 त्या खिरीतला प्रत्येक दाना कसा आहे ते माहित असतो. संपूर्ण खीर चाटूला काय केली, कळली. पण चाटूच पुन्हा चाटत बसले तर त्याची काही गोडी लागणार आहे का? कारण सगळ्या दाण्याला त्या खिरीच्या चाटून सगळी कुंड घुसळण केलं, पण त्या चाटूला बी गोडी कळली नाही, चाटू चाटणाराला बी गोडी कळली नाही. बरेच जण काय करतात, चाटू हा शब्द म्हणा आणि खीर हे ज्ञान म्हणा. रामाचं ज्ञान म्हणजे खीर आहे, त्यातली गोडी आहे, आणि चाटू हा शब्द ज्ञान आहे. त्या शब्द ज्ञानानं भगवंताची गोडी कळत नाही. का कळत नाही? कारण शब्द कमी पडतो ना. म्हणून अर्थवेना, शब्दाच्या नंतर अर्थ असतो ना, अर्थानंतर अनुष्ठान असतं, मग देव कुठंतरी कळतो. नाहीतर एरवी त्याला भावच लागतो. भाव बळे आकळे, एरवी न आकळे असा असणारा परमात्मा चाटूच्या माध्यमातून, जसं चाटू चाटल्यानंतर तो गोड लागत नाही किंवा चाटूला गोडी त्याची येत नाही, तसं शब्दानं अनेक रूपानं वर्णन केलं. बरेच जण सांगण्यामध्ये अर्थ शब्द फेके असतात, कारण आडवे तिडवे शब्द फेकायचं पांडित्य करतात. मस्त मध्ये लोकांना असणार भुलवणे म्हणा किंवा लोकांना आनंद देणं, लोकांना असणार काय शब्द फेकेले म्हणतात, म्हणजे भाषेवर प्रभुत्व राहतं त्या शब्दावर. पण ज्याचं शब्दावर प्रभुत्व आहे, शब्दाचा चाळा ज्याला भरपूर जमतो, त्याला राम काय असं सांगता येत नाही. काय येत नाही तर चाटून सगळी खीर शोधलेली असते, परंतु त्याला गोडी नसते. तसं राम शब्दार्थाच्या माध्यमातून अर्थवत नाही, म्हणजे रामाचं स्वरूप शब्दानं कळत नाही. हा एक भाग झाला. तसंच शास्त्रामध्ये 6 प्रमाण सांगितले. त्याच्यात मुख्य प्रमाण आहेत प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. या तिन्ही प्रमाणाचं वर्णन केलेलं जातं. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण हे दुबळ आहे, अनुमान प्रमाण हेही दुबळ आहे, आणि आज शब्द प्रमाण मात्र श्रेष्ठ आहे. आणि ते शब्द प्रमाण म्हणजेच वेद आहे. वेदातले वेद काही मनुष्य नाही, पुरुष नाही आपल्याला सांगायला. म्हणून शब्द प्रमाण श्रेष्ठ आहे. पण शब्द प्रमाण जरी श्रेष्ठ असलं तरी शब्दाच्या अर्थाला राम सापडत नाही, एवढा तो व्यापक आहे, असं त्याचं सगुण रूप आहे. शब्दी बोलता राम परेश बोला त्याचे बोल पडती ओसा मोठे बांधिता आकाश हे हातात चौपाळवी. वर्णन कसं केलं बघा. शब्दानं शब्दी बोलता राम परेश. राम हा परेश आहे. परेश कशाला म्हणायचं? पर म्हणजे माया आणि ईश म्हणजे मालक. मायेचा नियंता म्हणजे परमात्मे, त्याला परेश म्हणतात. आणि अशा परेच्याही पलीकडचं चैतन्य म्हणजे राम परेश आहे.
त्याला शब्दानं जर बोलायला लागलं तर मात्र तो शब्दानं बोलण्यामध्ये सापडत नाही. बोलत्याचे बोल पडती ओस. किती जरी बोलत बसला तरी राम कळत नाही, कारण रामाच्या एका अंशावरही आम्ही जात नाही. असं हे असणारं परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून कर्त्याचे मोठे बांधिता आकाश ए हातात चौपालवे म्हटलेले. जसं आकाश असणार पंचमहाभूतामध्ये व्यापक आहे आणि व्यापक असणाऱ्या आकाशाला एखादा जर म्हटला की मोठे असणार चादर वगैरे अंतरतो आणि त्याचं गाठोडं बांधतो, तर गाठोडं बांधत असताना आकाशाचं गाठोडं बांधताना आकाश तर बघावतच नाही, फक्त 4 पदर त्याच्या हातात येतात. गाठोडं बांधता येत नाही. आकाशाचं गाठोडं जसं बांधता येत नाही तसं रामाचं शब्दानं वर्णन करता येत नाही, असं सरळ सरळ नाथराया बोलतात. आकाशाची बांधिता मोठा कर्त्याचे व्यर्थ जाती कष्ट करिता शब्दांची खटखट श्रीराम स्पष्ट न बोलवे. जसं आकाशाची मोठ बांधत असताना त्या बांधणाराचे कष्ट वाया जातात. किती जरी दिवस आपदत बसला, किती जरी मोठं फडकं आणलं, मंडपच्या मंडप शिवून तयार केले, तरी आकाशाची मोठ बांधता येत नाही. का बांधता येत नाही? व्यापक आहे आकाश. आणि व्यापक आकाश असल्यामुळं आकाशामध्ये वायू आहे. आकाशापेक्षा 10 पटीनं वायू लहान आहे. वायूपेक्षा 10 पटीनं तेज लहान आहे. तेजापेक्षा 10 पटीनं जल लहान आहे. जलापेक्षा 10 पटीनं पृथ्वी लहान आहे. आणि त्या पृथ्वीचे प्रकार आहेत 9 खंड, सप्तद्वीप. आणि त्याच्यामध्ये कुठं तर आपण एखादा मोठ बांधणारा म्हणजे गाठोडं बांधणारा असेल, मग त्याला आकाशाचं गाठोडं कसं बांधता येईल? आणि जर बांधायचा प्रयत्नच केला तर त्याला एक मूर्ख तर म्हणावं लागल, नाहीतर त्याचे कष्ट जे केलेले ते वाया जात. त्याप्रमाणे रामाचं वर्णन करताना रामाला शब्दामध्ये सापडल, शब्दानं वर्णन करायचं म्हटलं तर शब्दच अपुरे पडतात. कारण ज्याची निर्मिती भगवंतापासून शब्दाची निर्मिती झाली, जसं आकाशापासून आमची निर्मिती झाली आकाश तत्वाच्या माध्यमातून, तसं ते आकाशाचं रूप आकाशाचं सुद्धा असणार निर्माण त्या भगवान रामापासून झालेले. म्हणून ज्याचा असणारा घटक एक तुकडा कुटस्थ त्याला म्हणतात, पूर्ण त्या परमात्म्याला ओळखू शकत नाही. जसं बापाचा जन्म मुलगा पाहत नाही, आईचा जन्म मुलगा पाहत नाही, त्याप्रमाणे इथं रामाचं वैभव असणार शब्दाला कळत नाही. अशा शब्दानं त्या परमात्म्याचं स्वरूप कळणार नाही. आणि वर्णन पुन्हा करतात, श्रीराम स्पष्ट न बोलवे. पुन्हा मग ग्रंथच गुंडाळून ठेवायला लागले असते ना, शब्दानं राम कळत नाही म्हणून. शब्द काय आहे? शब्द. ग्रंथ काय आहे? शब्द आहेत. मग शब्दानं ग्रंथ कळत नाही असं जर झालं असतं तर मात्र काय, मग आपण ग्रंथच घेतले नसताना देव कळत नाही, मग जाऊ दे, आम्हाला अगोदरच आवडत नाही परमार्थ, संसार आवडतो, मग आम्ही लगेच अंग झाडून बाजूला निघलो असतो. म्हणून नात्र्या म्हणतात शब्दानं राम स्पष्ट कळत नाही. मग स्पष्ट ना का कळे ना, अस्पष्ट तर कळतो ना. आम्हाला कळण्यापुरता बास झालं, ही भूमिका आहे त्याची. आमच्या कामापुरता कळतो. जसं समुद्राचं पाणी आहे, गोड्या समुद्रात, आणि तिथं जाऊन डोक्याला जर तहान लागलेला माणूस असला, बाबा एवढं कधी पाणी प्यायचं, आपल्याला काय उपयोग नाही बाबा, थर 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 कापायला, असं चालत नाही. ओंजळभर घे ना तुझ्या पुरतं, अशी भूमिका त्याची असते. असं वर्णन इथं करतात. रामा सगुण तोची हे निर्गुण, रामा परमात्मा परिपूर्ण, राम चिन्मात्रैक चैतन्य घन, जगत जीवन श्रीराम. राम आहे जो सगुण आहे तोच निर्गुण आहे, बरं का. सीतामाऊली रामाच्या कडं पाहून रामाचं वर्णन करत नाही, कुणाला सांगत नाही. पण सीता रामाचं असणारं वर्णन स्वरूप पाहत असताना तिच्या डोक्यामध्ये जे जे ते स्वरूप बसलं ते नाथरायांच्या असणारं नाथरायांना कळलं. म्हणून सीतेला जे कळलं ते नाथरायाला कळलं, ते नाथराय आपल्याला सांगतात.
सीता माऊलीनं राम पाहिल्यानंतर तिला काय पाहिलं तिनं, तर राम सगुण तोची निर्गुण आहे. सगुण म्हणजे गुण आला विटेवरी पितांबरधारी सुंदर तो, आणि निर्गुण म्हणजे ज्याला गुणामध्ये जो सापडत नाही असा निर्गुण निराकार ही तोच आहे. म्हणून सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा, ते तुकोबरे म्हणतात. नात्रे म्हणतात राम सगुण तोची निर्गुण, आणि ज्ञानोबरे म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. म्हणून राम सगुण आणि निर्गुण तो एकच आहे. पुढे सांगतात राम परमात्मा, राम परमात्मा परिपूर्ण. राम परमात्मा आहे. सगळेजण आपण आत्मे आहोत. आपण आत्मे म्हणण्यापेक्षा मृतात्मे आहोत, जीवात्मे आहोत. आणि राम आहे परमात्मा. परम हा शब्द जिथं जिथं वाङ्मयामध्ये येतो त्याला म्हणायचं श्रेष्ठ. सगळ्यामध्ये श्रेष्ठ आत्मा त्याला म्हणायचं राम. सगळ्याच्या हृदयात असतो त्याला म्हणायचं प्रत्येगात्मा. आणि संकुचित आमच्यामध्ये ज्याच्यामध्ये जीवामध्ये असतो त्याला म्हणायचं आत्मा. तर सगळ्या आत्म्याचा असणारा परमात्मा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. राम परमात्मा परिपूर्ण. राम परमात्मा हा परिपूर्ण आहे. जिथं कशाचंच अपूर्णता नाही असा तो परिपूर्ण आहे. राम चिन्मात्रैक चैतन्य घन. चिन्ह म्हणजे माया, मात्रा म्हणजे त्या मायेचे प्रकार, आणि त्या मात्रा आणि माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याला म्हणायचं चैतन्य घन. दाट चैतन्य, दाट ब्रह्म असं असणार राम चैतन्य चिन्मात्रैक चैतन्य घन आहे. आणि जगत जीवन श्रीराम, संपूर्ण जगाला जीवन प्राप्त करून देणं म्हणजे सगळं जग ह्याच्यावर काय करताय, जगतंय. येतवा इमानी भूतानी येन जाता आणि जेवंती येन पर्यंत्याभिसविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. म्हणजे संपूर्ण जगत ह्याच्यावर जन्माला येतं, ह्याच्यावरच वाढतं, ह्याच्यावरच जगतं आणि ह्याच्यातच संपून जातं. याला म्हणायचं जग जीवन. उदाहरणच द्यायचं झालं तर समुद्रावर लाट निर्माण होते, पाण्यावर लाट निर्माण होते, पाण्यावर मोठी होते, पाण्यावरच जिरून जाते. तसं जग असणारं या भगवंतावर निर्माण होतं, जग जगतं आणि जग संपतं. हे सगळं या भगवंताच्याकडे घडतं, भगवंतावर घडतं. असा हा राम आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेले राम जगजीवन श्रीराम, संपूर्ण जगाचं तो जीवन आहे. श्रीरामाचे सगुण आपण बोलावयासी मी अति दीन, वाचा वाचक श्री जनार्दन, आपुले आपण स्वरूप नात्रे म्हणतात त्या श्रीरामाचे, त्या म्हणजे सगुण आता वर्णन करा, निर्गुण करा. तर जो निर्गुण आहे तोच सगुण आहे. त्या श्रीरामाचं वर्णन करताना सगुणपणाचं वर्णन, निर्गुणपणाचं तर शक्यच नाही, पण सगुणपणाचं वर्णन करताना सुद्धा नात्रे म्हणतात मी अत्यंत दीन आहे. दीन म्हणजे मी दुबळा पडलो. मला भगवंताचं त्या वर्णन करणं शक्य होत नाही, कारण ते अपरंपार आहे, अनंत आहे, आणि मी मात्र इथं दुबळा पडलो. पण तरी सुद्धा मग कसं काय केलं, तर माझी वाचा म्हणजे ज्यानं मी बोलतो ती माझी वाचा नावाचं असणार इंद्रिय, आणि त्या वाचेला बोलायला लावतो त्याला वाचक म्हणायचं. हे सगळंच माझी वाचा श्री जनार्दन आहे. त्या वाचेला बोलायला लावणारा वाचक श्री जनार्दन आहे. आणि श्री जनार्दन म्हणजेच भगवान परमात्मा राम आहे. म्हणून आपुले आपण स्वरूपवती, तो रामच त्याच्या असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन स्वतःच वर्णन करतात. ते माझ्या मुखातून करतात, कारण माझी वाचा काय झाली, माझी राहिली नाही. माझी वाचा श्री गुरु झाली. मग वाचा जर श्री गुरु झाली असेल तर वाच्यातून निघणारा शब्द कोण आहे, श्री गुरूंचा झाला. त्या श्री गुरूंच्या असणाऱ्या माध्यमातून आलेला शब्द त्याचा अर्थ बी श्री गुरुचे, आणि श्री गुरु म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म रामच आहे असं वर्णन नात्रे करतात. राम सर्वांगे निज निर्मळ, ते निर्मळी बिंबल नभसून राम, या लागी श्यामता सोज्वळ भासे निर्मळ निज भक्ता. राम सर्वांगानं निज निर्मळे,
निज म्हणजे ब्रह्म, निज म्हणजे मूळ स्वरूप. रामाचं जे मूळ स्वरूप आहे ते सर्वांगानं निर्मळ आहे, त्याला कशाचाच मळ लागत नाही. आपण सगळे जीव असो तो मळ लागलेला असतो, त्याला त्रिगुणाचा मळ लागलेला म्हणतात. सत्व रजतम असणार त्रिगुण असार, तिन्ही गुणाचा मळ लागलेलं संपूर्ण ब्रह्मांड आहे. पण रामप्रभू हा निर्मळ आहे, त्याला कसलाच मळ नाही आणि तो सर्वांगानं निर्मळ आहे. आपलं काय असतं, बाहेरून स्वच्छ दिसत असेल तर आतून नसतं, डोळे सुंदर दिसत असेल तर नाक नीट नसतं, एखादा पाय चांगला असतो तर दुसरा लंगडत असतो, म्हणजे एखादं अंग बरं असतं आणि दुसरं अंग अपंग किंवा वाईट असतं. पण रामाचं तसं नाही, सगळंच अंग त्याचं असणारं निर्मळ आहे. आणि त्या निर्मळी बिंबले नभ सुनीळ. आता बघा, चाललंय वर्णन कोणाचं? सगुणाचं. चाललंय वर्णन सगुणाचं आणि वर्णन करताना निर्गुणाचं चाललंय. आता राम निर्मळ आहे असं वर्णन केलं आणि निर्मळ आहे म्हटल्यानंतर व्यापक आहे, आणि व्यापक असणाऱ्या निर्मळ स्वरूपामध्ये आकाशाचा रंग असणारा निळा आहे आणि ते आकाश भगवंताच्या त्या निर्मळ रूपामध्ये बिंबलं. आता पण बघा, ते निर्मळी बिंबले नभ सुनीळ, ते असणार आकाशाचा रंग सुनीळ रूपाचा आहे. ढगाचा रंग असतो सुनीळ म्हणजे निळसर काळसर, अशा रूपाचं त्या निर्मळ स्वरूपामध्ये प्रतिबिंबित झालं म्हणून भगवंताला तो रंग लागला. एरवी ते भगवान निर्मळ म्हणावं तर तो मळच लागत नाही, निर्मळ हा सुद्धा एक मळच आहे. निर्मळ आणि दुसरा असणारा मलिन एक मळच आहे, पण भगवंताला मळच लागत नाही. त्याला चांगलं न वाईट म्हणताच येत नाही, सुख दुःख म्हणताच येत नाही, काळा गोरा म्हणताच येत नाही. असा निर्मळ परमात्मा असल्यामुळं त्याला असणार त्याच्यामध्ये जे आकाश बिंबलं म्हणजे भगवान निर्मळ असल्यामुळं आरसा निर्मळ असून त्याच्यात प्रतिबिंब दिसतं. जसा प्रतिबिंब असेल तसा आरसा दाखवतो. तसं आकाशाचा असणारा निळसर रंग किंवा सुनीळ रंग त्या भगवंताच्या तेजोमय असणाऱ्या निर्मळ स्वरूपामध्ये बिंबलं, त्याच्यामुळे भगवंताचाच रंग सुनीळ वाटू लागला. म्हणून या लागी श्यामता सोज्वळ भाषे निर्मळ निज भक्ता. म्हणून भक्तानी असणार आकाशाच्या रंगाचा संबंध भगवंताशी प्रतिबिंबित झाल्यामुळं आला. म्हणून भक्त त्या भगवंताला काय म्हणायला लागले? घनश्याम म्हणायला लागले, श्यामता म्हणायला लागले. आणि नुसती श्यामता नाही, सोज्वळ श्यामता अशा रूपाचा असणार त्या भक्तानी त्या भगवंताचं निर्मळ रूपानं वर्णन केलेलं आहे. राम श्यामता मेघ श्याम, या क्षमता गरजे ब्रह्म, या लागी राम मेघ श्याम, बोलती निगम श्रुती शास्त्रे. राम श्यामता मेघश्याम. राम हा काय आहे? रामाच्या मध्ये आता श्यामता का आली ते वर्णन आपण मागच्या ओळीत ऐकले. रामाच्या मध्ये श्यामता कशाची आहे तर मेघाची आहे, म्हणून त्याला मेघश्याम म्हणतात. त्या श्यामता गरजे अहब्रह्म नाही, अहम ब्रह्म. अहम म्हणजे मी ब्रह्म आहे अशी गर्जना त्या आकाशामध्ये झाली. ढगामध्ये जसा गडगडाट होतो का नाही, तसा आता भगवानच मेघश्याम वर्ण आहे. त्या वर्णामध्ये मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्म असं असणार ते काही गर्जना झाली, म्हणजे त्याला प्रणव म्हणतात, त्यालाच ओंकार म्हणतात. असं असणार ती गर्जना झाली. गरजे अहम ब्रह्म या लागी राममेघ श्याम, म्हणून त्या असणाऱ्या मेघाचा संबंध आरामाशी आला. म्हणून आम्हाला काय झालं, तो मेघाचा रंग घनश्याम वर्ण रामाच्या ठिकाणी भासू लागला. काय झाला? भासू लागला. म्हणून त्या भगवंताला असणार श्याम घनश्याम म्हणू लागले. कोण कोण म्हणायला लागले? मग निगम म्हणायला लागले आणि श्रुती शास्त्र म्हणायला लागले. आगम म्हणजे शास्त्र आणि निगम म्हणजे वेद आणि श्रुती म्हणजे मंत्र, अनेकांनी लिहिलेली शास्त्र, हे सगळेच जण त्या रामाला घनश्याम रूपानं बोलू लागले. राम निर्मळत्वे परमा, हे सुरवरान कळे वर्मा,
अंगी बिंबले देखून या व्योम राम मेघ श्याम म्हणताती. रामाच्या स्वरूपाचा विचार केला तर ते अत्यंत श्रेष्ठ असा निर्मळपणा आहे. आता अत्यंत श्रेष्ठ निर्मळपणा कसं म्हणायचे इथं? राम निर्मळत्वे परम म्हटलेले, म्हणजे आपल्याकडं एखादा निर्मळ असेल परंतु तो सापेक्ष निर्मळ असतो. रामप्रभू हा निरपेक्ष निर्मळ, भूत भविष्य वर्तमान काळामध्ये त्याच्या निर्मळतेला कुठेही असणारा धक्का लागत नाही असा असणारा हा राम काय सुंदर स्वरूपानं विशेष असणारा परम निर्मळ म्हणजे श्रेष्ठ निर्मळ. आणि हे सुरवराला म्हणजे देवांना वर्म कळलं नाही. इंद्रचंद्र महेंद्रादिक जीवांना देवांना त्याचं वर्म कळलं नाही, कारण राम कळला नाही. त्या घनश्यामाचा असणारा म्हणजे आकाशाचा ढगाचा असणारा जो रंग आहे त्या निर्मळ रामामध्ये दिसला, त्याच्यामुळं रामालाच तो रंग लागला आणि म्हणून रामालाच ते घनश्याम म्हणायला लागले. या लागी राम मेघश्याम असं ते म्हणू लागले. कारण अंगी बिंबले देखोनी योम राम मेघश्याम म्हणतात की भगवंताच्या अंगाच्या ठिकाणी निर्मळ स्वरूप असल्यामुळं त्याच्यामध्ये ते आकाशाचा मेघाचा ढगाचा रंग श्याम स्वरूपाचा बिंबला आणि रामच घनश्याम दिसू लागला आणि देव त्याला घनश्याम म्हणू लागले. या परी श्री राम शोभा शोभे मेघ श्याम त्याचे पदींचा पदक्रम त्रिविक्रम क्रमे. या परिस्वये श्रीराम या प्रमाण तो श्रीराम शोभा शोभे मेघश्याम या रूपानं तो परमात्मा मेघश्याम रूपानं काय करू लागला? शोभायला लागला. आता नात्रे म्हणतात त्याच्या पदीचा पराक्रम किंवा त्याच्या पदीचा पदक्रम कसा आहे तर त्रिविक्रम आक्रमे असे. आता पद म्हणजे पाय आणि त्या पायाचा असणारा पदक्रम म्हणजे पाय कशासाठी असतात? उभं राहण्यासाठी नाही, पाय असतात चालण्यासाठी, त्याला पदक्रम म्हणतात. आता रामाच्या पायाची चालण्याची गती काय आहे तर त्यांना वर्णन नात्रेने सांगितलं. त्या गतीचं वर्णन करताना त्यांनी त्याला त्रिविक्रमाला जिंकलं. रामाने काय केलं? इतकी गती भगवंताची श्रेष्ठ पायाची की त्याने त्रिविक्रमाला जिंकलं. आता त्रिविक्रम कोण तर वामन भगवान. वामन गेले बळीच्या दारामध्ये आणि बळीला मागितली 3 पावलं भूमी. एका पावलामध्ये सगळी पृथ्वी आटवली, दुसऱ्या पावलामध्ये असणार आकाश आटवलं आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू? बळीनं सांगितलं अंग आणि अंगी. हे सगळं माझं अंगी होतं. आता अंग आहे म्हटले पिंड, माझं पिंड असणार देतो. म्हणजे पिंड ब्रह्मांड त्या तिन्ही असणाऱ्या पावलामध्ये ज्या विक्रमानं म्हणजे वामनानं आकळलं आणि तो वामनाचं स्वरूप म्हणजेच राम आहे म्हणून त्याला सांगितलं त्रिविक्रमाला आक्रमे. त्रिविक्रमाचं आक्रमण केलं, त्याच्याही पलीकडचं स्वरूप त्या रामाचं आहे. अशा रामाच्या पायाचं वर्णन सुरू झालं. शेषासी मुखे उदंडे चरणा वर्णावया धरिली बंडे याची या जीवा झाली या दुखंडे शेषाचे मी तोंडे नवर्ण नात्रय म्हणतात शेषाशी मुखे उदंडे. उदंड म्हणजे अनेक, भरपूर. शेषाला 1000 तोंड आहेत, 1000 उदंड आहेत त्याच्या. आणि एवढी तोंड असल्यामुळं त्याला वाटायला लागलं मी रामाचं वर्णन नाही रामाच्या पायाचं वर्णन करेन. म्हणून त्या शेषानं काय केलं? चरण वर्णावया धरली बंडे. चरण असणारं रामाचं मी वर्णन करीन म्हणून त्यानं बंड केलं. बंड केलं म्हणजे मीच एक रामाचं चरण वर्णन करू शकतो असं त्यानं घमेंड धरली. पण त्याच्या वर्णन करण्यामध्ये 1000 तोंड म्हणजे तोंडात जिभा किती झाल्या? 1000 तोंडात 1000 जिभा झाल्या. पण बोलून 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 एका जिभेच्या त्याच्या किती झाल्या? 2-2 जिभा झाल्या. म्हणजे दुखंड, दु म्हणजे 2 आणि खंड म्हणजे तुकडे. अशा रूपाचं त्या शेषाच्या एका जिभेच्या 2-2 जिभा झाल्या.
तरी त्या भगवंताच्या पायाचं वर्णन करता येत नाही. आता करता येत नाही म्हणून करायचं का नाही? तुकोबराय तर म्हणतात परमार्थाची सुरुवातच पायाच्या वर्णावरनं असते. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही करोनिया बाही भवहातारी दातारा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अशा रूपानं त्या भगवंताच्या चरणाचं वैभव शेषालाही वर्णन करता आलं नाही. श्री गणेशाय नमः. सियापती श्री प्रभु रामचंद्राय नमः. ते माझी युक्ती केवती सरोष के कैचारी ती बाळाच्या बोबड्या स्तुती संतोषती सुखे साधू. भगवान नाथराया म्हणतात जिथं 1000 तोंडाचा शेष त्याच्या जिभा फाटल्या, एका जिभेच्या 2 जिभा झाल्या, मग माझ्यासारख्या एका मुखाच्या एकनाथानं भगवंताचं कशा युक्तीनं वर्णन करावं? मला कसं शक्य ते आहे? सर्व शक्य कैशा रीती मला कसं वर्णन करता येईल? पण तरीही सलगीच्या उत्तरान तो का म्हणे ज्ञानेश्वरा, ज्याचं वर्णन करायचंय त्या परमात्म्याशी सलगी करावी. सलगी म्हणजे जवळीक करावी. जवळीक म्हणजे त्याचं लेकरू व्हावं. आणि मग लेकरानं केलेलं वर्णन हे आई बापाला आवडतं. पालक तरी बोबडा बोले, चाले तरी वेडा विचुका पाऊले, ते चोज करून माऊली रिझे जेवी. लेकराला नीट चालता येत नाही, पडतं ते सारखं, पण त्याच्या आईला जसं ते आनंद वाटतो तसं आपण बोबड्या बोलानं भगवंताशी जवळीक करून बाळ भाषेतून त्या भगवंताच्या स्थितीचं वर्णन करावं. आणि मग ते वर्णन करत असताना संतोषती सुखे साधू, संत साधू संत जे आहेत त्या माझ्या असणाऱ्या बोलण्याच्या माध्यमातून ते सुखानं त्या माझ्या बोलण्याकडे पाहून आनंदित होतात, कारण ते कृपाळू आहे. ध्वज वज्रांकुश रेखा दोही पायी पद्मे देखा पाता पायीच्या सामुद्रिका महापात क्या उदार. आता पायाच्या तळव्याकडे गेले नाथराय बर का. रामाच्या पायाचे तळवे कसे आहेत? त्या रामाच्या पायाच्या तळव्यावर काही खुणा आहेत. खुणा त्याला सामुद्रिका म्हणतात. काय आहे? एक खुणा आहे ध्वज. ध्वज कशाला म्हणायचं? झेंडा. ध्वज आहे. पुन्हा वज्र आहे, वज्राचं चिन्ह आहे. आणि तिसरं चिन्ह आहे अंकुश. कशाला अंकुश म्हणायचं? हत्तीला आकळलं जातं बघा, ते हत्तीच्या वर बसलेलं असतं का नाही मानावर, त्याच्याकडे एक असतं, ते गणपतीच्या हातात आहे अंकुश. सामुद्रिका खुणा, ध्वज, वज्र, अंकुश, रेखा आणि दोन्ही पायावर पद्म आहेत. पद्म म्हणजे फुलं, फुलाचा कमळ आहेत. अशा रूपानं त्या भगवंताच्या तळव्यावरच्या चिन्हाचं वर्णन नाथरायांनी केलं. सहु मुक्ती लावून लाज चरणी शोभे भक्तीचा ध्वज वज्रे निर्जाळी कर्म बीज स्मरणाचा सहज नित्य अंकुश. भगवंताच्या त्या पायावर असलेल्या सामुद्रिका म्हणजे खुणा म्हणजे मुद्रा, त्या मुद्रेचं वर्णन करताना सांगतात की त्याचं वर्णन केलं, ते पाहिलं तळव्यावर तर महापाप्याचा काय होतो? उद्धार होतो. उद्धार. नाही तर त्याच्या पायाच्या तळव्यानं आम्हाला काय करायचंय असं नाही म्हणत. इतराचे तळवे बघत बसू नये. देवाच्या पायाच्या तळव्याचं वर्णन केलं तर आमच्याकडमध्ये असलेली महापाप किंवा एखादा असणारा महापतकी त्याचा सुद्धा उद्धार होतो. आता त्याचा ध्वज कशासाठी आहे? वज्र कशासाठी आहे? अंकुश कशासाठी आहे? पद्म कशासाठी आहे? ऊर्ध्व रेखा कशासाठी आहे? याचं वर्णन नाथराय करायला लागले. नीट ऐका. काय म्हणतात? सहु मुक्तीशी लावोनी लाज चरणी शोभे भक्तीचा ध्वज. ध्वज कधी लावतात? विजय झाल्यावर. मग आता चहू मुक्तीला लाज लावली. कोणत्या 4 मुक्ती आहेत? सलोगत, समीपता, सारूप्य आणि सायुज्य
या चार मुक्तीला लाज लावली. लाज लावली म्हणजे काय झालं? चारी मुक्तीपेक्षा पुढे गेली. तिचं नाव आहे भक्ती. आणि त्या भक्तीच्या माध्यमामध्ये झेंडा उभा केला. म्हणजे झेंडा उंच असतो. झेंडा ऊंचा रहे हमारा, ते उंच असतो. भक्तीचा झेंडा उंच गेला आणि या चार मुक्त्या काय झाल्या? खाली लाजल्या. म्हणजे मुक्तीच्याही पेक्षा श्रेष्ठ असणारा भक्तीचा ध्वज, म्हणून पायावर देवाच्या काय ध्वजाचं चिन्ह आहे. चला पुढं सांगतात, वज्रे निर्दाळी कर्मबीज. भगवंताच्या पायावर वज्र आहे. वज्र, वज्र हत्यार आहे. भक्तांनी त्या पायाचं वर्णन केलं. भगवंतांच्या पायावर सारखं ध्यान ठेवलं. चित्ती तुझे पाय, डोळामुखाचे ध्यान, किंवा भगवंताच्या पायावर सारखं असणार आमचं चिंतन राहिलं पायाचं, तर त्यावेळेला आमचं जे कर्मबीज आहे, कर्मबीज कशाला म्हणायचं? धान्याचं बीज असतं. धान्य आणि बीज. आता ज्वारी आहे तुमच्याकडं, आता भाकरी केली त्याच्यामुळे बीज राहिलं का त्याच्यात? नाही. पण ते भाकरी न करता जे ज्वारीचं आहे ते बीज म्हणायचं त्याला, कारण पुन्हा उगवलं तर, पेरलं तर ते उगवतं, म्हणजे त्याला बीज म्हणायचं. तसं आमचं कर्मरूपी असणार बीज, कर्म केलं की त्या उगवतं. आणि मग चांगलं कर्म असेल तर काय उगवून येईल? कर्मापासून पुण्य. आणि वाईट कर्म केलं तर काय उगवून येईल? पाप. काय चांगलं केलं तर वाईट येईल आणि वाईट केलं तर चांगलं येईल. धामुका माहितीये? धामुका, धामुका कशाला असतात? बाबळीला माहित नाही? जाऊ दे. धामुका पेरल्यावर जाय फळ येतील काय? नाही. तात्पर्य असं आहे, म्हणून जसं कर्म करावं तसं भोगावं लागतं. मग ते कर्माचं बीजच नाहीस झालं तर उगवणार कुठं? बीज भाजून झाले राहिलं नाही. आणि आम्हा जन्म मरण नाही तुकोबरे म्हणतात. म्हणजे बीज असणार कर्माचं आहे. कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंतच बीज असतं. आणि एकदा का कर्माचं बीजच भाजलं की मग कर्म काही उगवत नाही. कर्म नाही उगवलं की जन्म नाही. जन्म नसला की मरण नाही. मरत माणूस कधी? जन्मल्यामुळं. जन्मलं नसतं तर मेलं नसतं. मग जन्मलं कशामुळं? कर्मबीजामुळं जन्मलं. म्हणून भगवंताच्या पायावर जो वज्र नावाचा हत्यार आहे, त्या वज्रानं देव काय करतो? त्याचं कर्मबीज जळतो. आणि मग कर्मबीज जर जळलं तर जन्म मरण संपतं, त्यालाच मोक्ष म्हणतात. पुढं सांगितलं, स्मरणाचा सहज नित्यांकुश. अंकुश काय आहे? असं त्याला खवायचं असतं त्या मस्तकातून. एवढा मोठा हत्तीला आकाळायचं असतं. हत्तीला साखळीनं सुद्धा वडून जमत नाही. ट्रकाच्या ट्रका उचलतं ते हत्ती, इतका जबरदस्त असतो. त्या 5-6 वर्षापूर्वी असाच पाऊस पडला. एका वड्यामध्ये ट्रक घुसला त्या गजानन महाराजांचा. 2-4 ट्रॅक्टर लावले पण ट्रक पासात चाक सुद्धा दिसत नव्हती, इतका गाळात गेला होता. अजिबात जमलं नाही. ते ट्रॅक्टरचे टायर फिरायचे 2-3 ट्रॅक्टरनं, ते ट्रक काही निघाला नाही. ते आला हत्तीवाला मागणं, म्हणजे हे तुमचं काम नाही, आपल्याकडे असतंय म्हणले. ते त्याला जोडला माघारी असणार, ते साखळी लावली, सहज सहज ट्रक माघारी ओढला त्यानं. कुणी? हत्तीनं. म्हणजे एवढ्या मोठ्या हत्तीनं ट्रक ओढला. आता त्या हत्तीला कोणी आकळायचं? ते अंकुश आकळतो, अंकुश. तसं स्मरणाचा अंकुश. अंकुश कसा असावा? अंकुश म्हणजे आकळणं. आणि आमचं स्मरण, कशाचं स्मरण करावं? एका मुलाचं, संसाराचं, तर रामाचं स्मरण करावं. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं स्मरण प्रत्येक कसं करावं? सणावाराला नित्य स्मरणाचा अंकुश, नित्य स्मरण करावं. म्हणून अशा नित्य स्मरण करायला लावणारा अंकुश भगवंताच्या पायावरती एक असणार चिन्ह आहे. म्हणजे रामाच्या पायावरची चिन्ह साधकाच्या उद्धारासाठी. बोला. शोधित सत्वाचे नियाक्रमे, दोई पायी जळकती पडणे. तळवे आरक्त अरुण समे, त्या शोभा कुंकुमेला दिजे. शोधिता सत्वाचे आक्रमे. शोध जर घेतला, आता शोध कसा घ्यायचा? इथं फिरून नाही, विचार करून. इथं जर शोधिता सत्वाचे, सत्वगुणाचा जर विचार केला, सत्वगुणाचा शोध कसा घ्यायचा असतो? तमगुणाला टाकावं लागतं
रजगुणाचा असणारा आस्वाद घ्यायचा. रजगुणात बी सार नाही ते पाहायचं, रजगुण बी टाकून द्यायचा आणि शुद्ध सत्वगुण घ्यायचा. तमोगुणी माणसाला म्हणजे भगवंत कळावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा असं कळावा. शोधित सत्वाचे आक्रमे तोही पायी झळकती पद्मे. रामाच्या दोन्ही पायावर असणारी कमळाची चिन्ह आहेत. भाजपचा आहे काय देव? कमळ कशासाठी? भक्तांच्या पूजनासाठी असतं. कारण तळवे आरक्त संध्या राग प्रेमे. भगवान रामाचा असणार चरण लाल तंबुरेत, इथं संध्या राग म्हटलेले याच्यात. आणि आपल्या रामायणात काय म्हटले? अरुणोदय झाला. सूर्याच्या अगोदर काय उगवतं? तांबडं फुटतं म्हणतो का नाही? ते कसलं असतं? हिरवं का पिवळं? पिवळं. लाल. आणि ते लाल म्हणजे अरक्त, त्याला अरुणोदय म्हणतात. त्या अरुणोदयासारखे रामाचे पाय आहेत. आणि इथं संध्या राग म्हणतात. तिथं सकाळी अरुणोदय होतो, संध्याकाळी संध्या राग होतो. संध्याकाळी सूर्य मावळताना लाल दिसतं का नाही, त्याला संध्या राग म्हणतात. तर त्या संध्या राग प्रेमे त्या शोभे कुंकुमे लाजेजे. भगवंताच्या पायावरची जी लाली आहे, तांबडा रंग आहे, अरक्त रंग आहे, त्याला कुंकुम सुद्धा लाजतं. असे गोड पाय रामाचे दिसतात. जड जाड निस्तरावया त्रिगुणा वेगी टाकले श्रीरामचरण. खोटी झाली जी त्रिकोण चरणी संपूर्ण जडोनी. आता तळव झालं. तळव्याच्या पहिल्यांदा वर आल्यावर काय असतं पायाला? घोटा. 2 घोट आहेत रामाच्या पायाला. आता आपलं घोट वेगळं आणि त्यांचं घोट वेगळं. जड जाड्या निस्तारावया त्रिगुण. बर का? जड जाड्या निस्तारावया त्रिगुण. त्रिगुण हे जड आहे. जड कशाला म्हणायचं? उचलून लागतं त्याला काय म्हणायचं? उचलत नाही त्याला जड नाही म्हणायचं. जड कशाला म्हणायचं शास्त्राच्या भाषेमध्ये? जे स्वतःसह दुसऱ्याला सुद्धा ओळखत नाही त्याला काय म्हणायचं? जड. आता दगड आहे एखादा, त्या दगडाला विचारायचं तू कोण आहे? मी दगड आहे म्हणतं का ते? नाही. मग मी दगड आहे हे बी कळत नाही. तसं ज्याला स्वतः कोण आहे हे कळत नाही त्याला जड म्हणायचं. तसं हे 3 गुण आहे, सत्व रज तम, हे जड जाड्या रूपानं जड झालं होतं. हे त्रिगुणच जड स्वरूपाचं आहे. आणि मग आपल्यातील जडपणा म्हणजे अज्ञानपणा जाण्यासाठी वेगी ठाकले श्रीरामचरण. ते असणार 3 गुण, सत्वरज आणि तमोगुण. हे किती आहेत? 3 आहेत. 3 गुण म्हणजे त्रिकोण. आणि त्रिकोण त्या घोट्याच्या ठिकाणी रामाच्या ठिकाणी आला. कशा पाय आला? आपल्यातलं जडत्व जावं. जडत्व म्हणजे अज्ञान जावं म्हणून आला. म्हणून रामाचे घोटे कसे? 3 कोणी आहेत. म्हणून वर्णन करताना म्हटले जड जाडावर निस्तारावया त्रिगुण वेगी ठाकले श्रीरामचरण. घोटी झाली जी त्रिकोण, घोटात 3 कोणी झाला. आणि 3 कोणी झाल्यानंतर चरणी संपूर्ण जडोनी. आणि ते त्रिगुण चरणाच्या ठिकाणी जडलं आणि आपला त्यांनी 3 गुणाचा जडपणा टाकून दिला. कळावया कळसल्या चित्काळा सरळ शोभती सोजवाळा. भक्तांची ते जीवन कळा निज जिवाळा साधकाला कळण्यासाठी चित्कळा. चित्त म्हणजे ज्ञान स्वरूप. त्या भगवंताच्या असणाऱ्या कळा म्हणजे अनेक कळा किरण एकाच अर्थाचे शब्द आहेत. आणि त्याचा निज जिवाळा साधकाला प्राप्त व्हावा अशा भक्ताची जीवन कळा त्या भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी आहे. तो डरून दे प्रळय गंगाळ गजरे कापे कळी काळ. वाकी अंधुवाचा खळाळ सुख कल्लोळ. रामाच्या पायामध्ये प्रळयाच्या ठिकाणी आवाज येतो तशा रूपाचं त्याच्या पायामध्ये रामाच्या घंगाळ रूपी असणारे ते तोडरे. तोडर म्हणजे तोडे. त्याचा असणारा जबरदस्त आवाज येतो आणि त्याच्या आवाजानं कळीकाळ सुद्धा थरथर कापतो. त्या तोड्याच्या वर असणारं वाके आहेत, अंदोवा नावाच्या वाके आहेत. आणि त्याचा खळखळ असणारा गोड आवाज येतो. आणि त्या खळखळ आवाजातून अहम आणि सोहम असे 2 येतात. अहम म्हणजे मीपणा आणि सोहम म्हणजे मी ब्रह्म आहेपणा. अशा दोन्ही आवाज तिथे येतात. म्हणजे मीपणा संसारात असतो आणि मी ब्रह्मपणा परमार्थात असतो. संसार आणि परमार्थाचा आवाज या असणाऱ्या वाक्यामधून निघू लागला.
कंदने कदर्थले काळचक्र ते झाले रामाचे जाणू चक्र चरणी पाहुणे सुखसार सुरनर स्वये वंदिती. जगाला खाणारा काळ आपल्या चक्राच्या माध्यमातून कंदन करतो सगळ्यातनं. मग त्याच्या काळाच्या जवळ असलेला दंड त्याला चक्र म्हणतात. कंदनी कदरथले, कदरथले म्हणजे कंटाळलं, लोकाला मारायचं वर न्यायचं, मारायचं वर न्यायचं, त्याला कंटाळा आला. लोक रडतात आणि त्याच्यातनं उचलून न्यायचं, त्याने ओरडायचं आणि ह्यानं तसंच न्यायचं. बरं नुसतं न्यायचं काय असं मजामध्ये नाही, मारी ती झोडी ती थोडी ती निष्ठूर अशा रूपाने न्यायचं. त्याच्यामुळे त्याला रोज रडकन वडकन ऐकून ऐकून कंटाळलं. म्हणून ते असणाऱ्या कुठं आलं ते चक्र, काळचक्र रामाच्या गुडघ्याच्या वाटीत आलं. वाटी गोल असते ना, त्याला जानुचक्र म्हणतात. आणि तिथं आलं. तिथं आल्यानंतर चरणी पावनी सुखसार सुरासुर सोय वंदिती, रामाच्या पायामध्ये सारातलं सार असणारं सुख आहे आणि ते त्याला प्राप्त झालं. तेव्हापासून देव सुद्धा रामाच्या पाया पडू लागले, म्हणजे काळचक्राच्या वाचा. रामाची जाणू चक्रे देखता काळ चक्रवंदी बघता चरण सामर्थ्य रघुनाथा वेदशास्त्र लक्ष. रामाचे गुडघे पाहिल्यानंतर काळाचं जे चक्र आहे, काळाचं चक्र कोणतं असतं? चक्र म्हणल्यावर आवर्त असतं त्याला. जन्म मरण किंवा अस्ति भाती प्रिय की हे अस्ति भाती अस्ति जायते वर्धते विप्रियते क्षीयते नश्यती अस्ति, असं हे चक्र आहे सारखं. असं सारखं हेलपाट घालायचं, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे, म्हणजे त्याला चक्र म्हणायचं. ज्यांनी रामाच्या गुडघ्याकडे पाहिलं त्याचं असणारं ते चक्र बंद पडतं, म्हणजे जन्म मरण काय होतं, बंद पडतं. आणि काळचक्रवंदी भक्ता, तो भक्त होतो आणि ते काळचक्र भक्ताला वंदन करतं. एवढा चरणाच्या सामर्थ्य रामाचं आहे, ते वेदशास्त्राला सुद्धा अलक्ष, म्हणजे त्याच्या लक्षात येत नाही. लागता राम चरण कमळा सवेग उदरली अहल्या शिळा चरण प्रसाद जी घेतला ते कळी काळा नागविती. रामाचं चरण कमळ ज्या अहल्येला लागलं, जड दगडासारखी शिळा होती, तिचा उद्धार झाला. ज्यांनी ज्यांनी रामाच्या चरणाचा प्रसाद घेतला ते कळी काळावर सुद्धा विजय मिळवतात. नागवतात म्हणजे विजय मिळवतात, असं वर्णन केलं. उरु मृदत्वे सरळ शोभा तेने लाजविले गव्हाच्या मांडीतनं एक स्त्री निर्माण झाली, तिचं नाव आहे उर्वशी. कशा पाय झालं? उर म्हणजे मांड्यातून, म्हणून देवाच्या मांड्या कशा आहेत वर्णन करतात. उरु मृदुत्वे सरळ शोभा, मृदू म्हणजे मऊ असणाऱ्या शोभा आहे. मग त्याला उदाहरण दिलं, कर्दळ खांब असतो का ना केळीचा, तसा असणारा खांब आहे. पण खांब वर्ण चांगला दिसतो ना, आतनं जर कापलं तर ते वाकडा तिकडे रेग असतात त्याला, म्हणजे आत वाकडं तिकडं असताना वर्ण चांगलं. म्हणजे वर्ण चांगलं असून आत वाकडं तिकडं असावं काय? नाही, वर्णही चांगला असावं आत नाही सरळ असावं. तसं रामाचा असणारा जानुचक्र म्हणजे उरु मांड्या दोन्ही बाजूनी सरळ असणारे आहेत. केळीच्या पोटी वक्र गर्भा अवक्र शोभा श्रीरामांकी, रामाच्या अंकी म्हणजे मांड्यामध्ये वाकडेपणा नाही. श्रीरामाचे गुह्यस्थान पावया सीताच संपन्न वेद ते लज्जायमान शास्त्रे संपूर्ण कचकचती. रामाचं जे गुह्यस्थान आहे, आता मांड्याच्या वर काय आहे? उपस्थ, उपस्थ असणारी इंद्रिय असतं, त्याला गुह्यस्थान म्हणतात. आता हे गुह्य कोणाला कळेल? रामाची बायको सीतेला कळेल, असा अर्थ नाही घ्यायचा. का घ्यायचा नाही? रामानं जगाची निर्मिती करताना पहिल्यांदा माया केली ना, मग तिलाच कळेल ना, म्हणून माया ही सीता आहे, बाकीच्याला कळणार नाही. मी सुरुवातच केली त्याच्यावर. म्हणून रामाचं जे गुह्य आहे ते सीताच जाणे असा अर्थ काढायचा, नाही तर मग तिकडं कामिक भावनेकडे जाईल तो अर्थ, चालत नाही ते. म्हणून जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. ब्रह्मांड जे निर्माण देवाने केलं मायेचा स्वीकार करून केलं, म्हणून मायेला ते गुह्यस्थळ कळतं. म्हणून श्रीरामाचे गुह्यस्थान पावया सीताच संपूर्ण, रामाचं गुह्य सीतेलाच प्राप्त होतं, संपूर्ण संपन्न प्राप्त होतं. वेद तेथे लज्जायमान शास्त्रे संपूर्ण कचकचित. वेद सुद्धा नंतर निर्माण झाले. वेद कुठून निर्माण झाले? श्रीरामाचा कंबुकंठ जेथून वेदाशी वाट, रामाच्या घोरण्यातनं वेद झाले, मग वेदाला त्या गुह्यस्थान प्राप्त झालं नाही, म्हणून वेद तिथं असणारं लज्जायमान झाले. शास्त्र तर नंतर असतात, त्या 6 शास्त्रांचा त्यांचाच मेळ नाही, म्हणून ते शास्त्र
कचकचिती म्हणजे मी शाना का तो शाना म्हणत जातात. वाचा. तेजोनी वासना वासासी जे निर्लज्ज लोक लाजेसी ते पावती राम गुह्यासी अहर्निशी सुखरूप. आता रामाचं गुह्य, रामाचं वर्म कोणाला कळतं हे गोड रूपानं सांगितलं बरं का. आता सीतेला बी कळतं, पण आम्हाला भक्ताला बी कसं कळतं, काय करावं लागेल. तेजोनिया वासना वासाशी, वासना रूप फेकून द्यावं लागेल. वस्त्र टाकायचं, कपडे काढायची नाही, वासनेचे कपडे काढायचे. वासना कशाला म्हणायचं, तीव्र हे मला मिळावं, हे मला मिळावं, तीव्र इच्छा, त्याला काय म्हणायचं, वासना. आम्हाला देव मिळावं ही वासना पाहिजे, नाही तर बाकीच्या संसाराच्या वासना सगळ्या संपल्या पाहिजेत. कारण संसाराची वासना राहिली तर जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगे. म्हणून तेजोनिया वासना वासाशी, वासनेचं वस्त्र फेडून टाकावं. आणि जे निर्लज्ज लोक लाजेशी, लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही, आणि मग निर्भय स्वरूपानं लाज सोडून परमार्थात यावं लागतं. परमार्थात येऊन लाजायचं नाही, आणि बिन लाजासारखं बी राहायचं लाजायचं नाही. या शब्दाचा अर्थ नाचताना लाजायचं नाही, लोक काय म्हणतील म्हणून लाजायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, परमार्थ सोडून संसाराच्या गोष्टी, संसाराचंच पोट भरत बसायचं, त्याला म्हणायचं निर्लज्जपणा. म्हणजे निर्लज्जपणा सुटला गेला झाला नाही पाहिजे, आणि लाज बी गेली पाहिजे. असं निर्लज्ज होणी राजनाचे न मी अंगी, न येऊ दे म्हणे शंका काही, असं जे करतात ते रामाच्या असणाऱ्या गुह्याला प्राप्त होतात, असं वर्णन नाथऱ्या करतात. श्रीरामाची एक पत्नी व्रता भक्त पती पत्नी स्वये होता त्यासीच गुह्याचे गुह्य प्राप्त भक्त भावार्थ लोलिक. राम हा एक पत्नी व्रत आहे. रामाला काय आहे, एकच बायको आहे. कोणची, त्या बायकोचं नाव काय, भक्त. आम्हाला एकच बायको आहे, त्या बायकोचं नाव काय, भक्त. हा, भक्त नाव आहे. म्हणून त्याला जेवढे भक्त आहेत ते कोणचे भक्त आहेत, एकविध आहेत. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही. आता अशा एकविध भक्त जे असतात ते रामाचे पत्नी, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. म्हणून राम एक पत्नी व्रत आहे. भक्त पती पत्नी स्वय होत. रामाचे भक्त रामाची पत्नी बी होतात, म्हणून सीता कोणही भक्ती आहे, आणि भक्तही होतात. म्हणून हनुमान भक्त आहे आणि सीता भक्ती आहे, दोन्ही होता येतं. म्हणून ही भूमिका रामाच्या ठिकाणी असते. म्हणून त्याशीच गुह्याचे गुह्य प्राप्त भक्त भावार्थ अलोलिक, त्यालाच असणारा रामाचं वर्म कळतं. भक्त कशाला म्हणायचं, विभक्त नसतो त्याला म्हणायचं, वेगळा नसतो त्याला भक्त म्हणायचं. अशा रूपाचं वर्णन आहे. क्षणा क्षणा उदयास्त विजेसी ते लागली रामकांसेसी गिळोनिया निजस्तासी अहर्निशी तेजस्वी. क्षणाला उगवायचं आणि क्षणाला मावळायचं, हे विजेला लागलं होतं. वीज किती सूर्य उगवल्यापासून मावळतो किती तासानं, सरासरी 12. आणि वीज उगवते किती, उगवते आणि मावळते किती तासानं, ढगात वीज उगवते ती क्षणात. उगवलेली कळत नाही, मावळलेली मग ती कंटाळी. उगवायचं मावळायचं, उगवायचं मावळायचं क्षणाला. शेवटी ती रामाच्या काशेला लागली, म्हणजे पितांबराला येऊन झगटली. काशेला लागणं म्हणजे कमरेला मिठी मारली, आणि ती पितांबर झाली. पितांबर असा चम 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 चमकायला लागला. कोटी विजेचं तेज असावं असं त्या पितांबराचं तेज आहे, ते विजेच्या माध्यमातून लागलं. म्हणून गिळोनिया निज वस्तूशी अहर्निशी तेजस्वी, तिचं आपलं जे काही स्वरूप आहे त्यानं ते गिळून टाकलं, आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये रात्रंदिवस एकरूप झाली. या लागी तगटी पितांबरा कासे रवी रश्मी चंद्र राम सौंदर्य निज सुंदर मनोहर सर्वांगी. याच्यासाठी तडतडीत किंवा तगटी पितांबर, याच्यासाठी पितांबर तेजोमय दिसतो. रामप्रभू असणारा रवी रश्मी चंद्र आहे. रश्मी म्हणजे किरण, रवी म्हणजे सूर्य, आणि चंद्राची किरण असावी, सूर्याची किरण असावी, त्याच्या तेजाप्रमाणे रामाचं असणार ते स्वरूप आहे. म्हणून राम सौंदर्य निज सौंदर्य, जगामध्ये जेवढं जेवढं सौंदर्य आहे त्या सगळ्याचं सौंदर्य कोण आहे, राम आहे. राम हे रहमत प्रभू नावाचे एक भक्त होते बरं का. ते निघाले होते अशा वाटेने, बारी लागलेली होती मंदिराला. त्याच्यामध्ये इतकं एक सुंदर पोरग होतं लेकरू, गेलं एकदम मिठी मारली त्या लेकराला कडकडून.
त्याला लागलं लेकरू वाटायला. त्याच्या आईनं वगैरे सगळ्यांनी गचीला धरलं. त्या रे मग आता साधू म्हणजे काय असं लय भारी मेंचे ते धोतरण उपरण असलं नसतं जगात. पिशाच्या अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणं असं निमग्न तो. ते लेकराला पळू धर रे बाबा आहे काय म्हणून त्याला लगेच धरलं. पोलीस वगैरे आले, म्हणले अरे हा साधू आहे. त्यांना विचारलं बाबा का धरलं इतक्या लेकराला. मग त्याने उत्तर दिलं, इतकं लेकरू हे सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. मग या सुंदर लेकराला बनवताना माझा परमात्मा किती सुंदर असेल. त्याला काय म्हणायचं, सौंदर्य. म्हणून राम सौंदर्य असं असणाऱ्या भगवंताचं सौंदर्य आहे. मनोहर सर्वांगी, रामाच्या असणाऱ्या सर्वांगावर मन काय होतं, तर मनोहर होतं. म्हणजे मन तिथं चिकटतं. इतर ठिकाणी आमचं मन थांबत नाही, पण भगवंताकडे गेलं की मन कुठं धावत नाही. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखली. आवाज त्या माझी राम सापडे सगळा, ते लेईला भक्तिभाव मेखळा. त्यांचे किंकिणी जाळमाळा, शोभती सकळा सद्विद्या. ज्याच्यामध्ये सगळा राम सापडला तो रामप्रभूला कोणी येडा घातलाय. त्याला काय असतं, करदोडा. कारण राम त्याच्या सापडला. मगाचं वर्णन किती होतं, देवाला कळला नाही, आकाशाला कळला नाही, कोणालाच कळला नाही, वेदाला कळला नाही, घावला कोणाला, करदोड्याला. आता हा करदोड्याला राम कस काय घावला, तर तो करदोडा दिसायला करदोड दिसताय, पण तो आहे भाव. भक्तातला काय आहे, भाव आहे. भाव बळे आकळे, म्हणून भक्तांचा भाव हाच करदोड आहे. मी इथं वर्णन सांगितलं, या ज्या माझे राम सापडे सगळा, ते लिहिला भक्तिभाव मेकळा. भक्तांचा भावार्थ म्हणजेच करदोडा घातलेले. ती अशी किंकिनी ज्वाळमाळा, शोभती सकळा सिद्धिया. आता करदोडा म्हटल्यानंतर गोप न हो, गोप वेगळा आणि करदोडा वेगळा. करदोडाला असतं सोन्याचा, चांदीचा वगैरे असतात, रुपयाचा. आणि त्या करदोड्याला खाली काय आहेत, घुंगरी असतात, बारीक बारीक पैंजणाला असतात का नाही. आता ती घुंगरी कशा आहेत, ते रिद्धी सिद्धीचे आहेत भगवंताच्या. म्हणजे घुंगराचे तोंड वर असतात का खाली, खाली असे लोंबकळत असतात. खाली कोणाची मान असते, अहंकार गेलेलेच. म्हणजे रिद्धी सिद्धीला सुद्धा आमचा अहंकार जाऊन त्या सुद्धा भगवंताच्या ठिकाणी खाली माना घालून बसल्या. अशी त्या करदोड्याची सुंदर सुंदर घंटे आहेत. पाहुनी श्रीरामाचे मुख, क्षुद्र घंटिका दो मुख. मुक्त लगालोली का, शोभे निर्दोष कटी मेखळा. रामाच्या मुखाची प्राप्ती झाली, म्हणजे रामाच्या मुखाचं ज्ञान झालं. पावनिया पावनी श्रीरामाचे मुख, शूद्र घंटिका अधमुख. शूद्र म्हणजे लहान लहान, खाली मान घातलेली म्हणजे शूद्र. पूर्वी शूद्राला खाली मान घालावं लागायची, वर मान नाही, म्हणून त्याला शूद्र म्हणायचं. कमी शूद्र घंटिका अधोमुख. मुक्तलग अलोलिक, मुक्तलग लग म्हणजे मोत्याचे घोष, त्याला मुक्तलग म्हणायचं. मुक्तलग अलौकिक. आता हे आपले मोत्याचे घोष वेगळे असतात, अलीकडे तर प्लास्टिकचे सुद्धा घोष आहेत, हे लौकिक आहेत. पण अलौकिक म्हणजे जे लोकांनाही जमत नाही, कळलं नाही, त्याला अलौकिक म्हणायचं. असे मोत्याचे घोष आहेत. आणि शोभे निर्दोष कटी मेखळा, त्या रामाच्या कमरेची मेखळा म्हणजे करदोडा. निर्दोष रूपानं काय होते, शोभते. निर्दोष रूपानं म्हणजे त्याच्यात दोष नाही कधी. आमच्याकडे सुद्धा पैंजण असेल तर पाण्यानं काळं पडलं, तेलनच काळं पडलं, झिजलंच, ह्याला म्हणायचं दोष. तसा रामाचा करदोडा कधीच ते मळायचा नाही, निर्मळ आहे. वाचा, अति सूक्ष्म मध्यमान, होता पंचननी पूर्णाभिमान. तेही राम मध्य देखोन, गेलेला जो नवनवासा. माझी कंबर लहान आहे. कंबर लहान असणं ह्याला सुंदर म्हणायचं बरं का. ज्याची कंबर लहान आहे त्याला काय म्हणायचं, सुंदर म्हणायचं. हे शास्त्रातलं वर्णन आहे. आता सिंहाची कंबर लहान असते, म्हणून सिंहाला काय होता, अभिमान होता. अतिसूक्ष्म मध्यमान, होता पंचानन अभिमान. माझीच कंबर लहान आहे, मीच सुंदर आहे, मीच सुंदर आहे, असा त्याला अभिमान होता. त्यानं रामाची कंबर पाहिली आणि त्याला वाटायला लागलं आपल्या कंबरेला आग लावावी, कारण माझ्यापेक्षा राम लय चांगलंय, म्हणून ते लाजून रानात गेलं. वाचा, पाहावया श्रीराम मध्यासी, शहाडे जडले मेखळेसी. शेखी बुलले श्रीरामासी, गमनासी विसरले. आता रामाची कंबर पाहिली आणि माझी कंबर सुंदर नाही, नकट्या पडून नाक खजवल्यासारखं झालं आणि गेलं पळून. आपलं काही हिथं चालत नाही. पण राम कसा व्यापक आहे, जिकडं पाहिजे तिकडं त्याला रामच दिसायला लागला. मग त्याला वाटायला लागला आता कुठं पळावं, म्हणून पुन्हा माघारी आलं. रामाच्या कमरेच्या करदोड्याला शहाड रूपानं जडलं. शहाड कशाला म्हणायचं,
वैडूर्य नावाचं रत्न आहे. माणिक, पाचो, प्रवाळ अशी 9 रत्न आहेत. त्यापैकी एक वैडूर्य नावाचं रत्न आहे. त्याला शहाडे म्हणतात आणि ते स्वर्गात आहे. आता शहाड वैडूर्य रत्न खाली नाही पृथ्वीवर. तर वैडूर्य नावाचं रत्न झालं आणि रामाच्या कमरेच्या करदोड्याला जडला. कोण? सिंह, म्हणजे सिंहासारखा ठसा झाला. आणि त्या रामाच्या कमरेला जडल्यापासून पुन्हा त्याला रानात जायची गरज वाटली नाही, कारण तिथंच एकरूप झालं. देव पाहावया गेलो. वाचा. नाभी निमग्न निज नाभी पूर्वी ब्रह्मा शिनली पद्मगर्भी तो देऊनी स्थापिला नाभी उदाररंभी वर्ततू. नाभी निमग्न निज नाभी. नाभी म्हणजे बेंबी, निमग्न म्हणजे त्या बेंबीमध्ये निर्माण झाला. कोण झाला? निज नाभी म्हणजे ब्रह्मदेव झाला. ब्रह्मदेव कोणाचा? देवाचं लेकरू. देवाचं म्हणून निज पुत्र असं म्हणतात, म्हणजे माझं लेकरू. म्हणजे नाभी म्हणजे बेंबी, बेंबीतनं कमळ आलं, त्याला निज नाभी म्हणतात. त्या कमळा असणारं वर जाऊन उमललं आणि त्याच्यावर कोण झाला? 5 तोंडाचा किंवा 4 तोंडाचा ब्रह्मदेव निर्माण झाला. आणि त्या ब्रह्मदेवाला म्हणू लागले निज नाभी. दुसरं नाव आहे त्याला पद्म नाभ किंवा नाभ. म्हणून वर्णन आता ऐका की गेलं तो देवनी स्थापिला नाभी उदरारंभी वर्तुळ. नाभी निमग्न निज नाभी पूर्वी ब्रह्मा शिनला पद्मगर्भी. आता एक गोड असं वर्णन आहे. त्या बिंबीतून आलेलं कमळ देठ सत्यलोक पर्यंत वर गेला. ते कमळ उमललं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेव काय झाला? निर्माण झाला. आता मी कोण, माझी आई कोण, माझा बाप कोण, त्याला कळना. कमळावरनं दिसना ना. कुठं? देव शेषशाही शेषाच्या पलंगावर झोपलेला. आणि ते कमळाचा देठ कुठवर गेला? सत्यलोकाला. उपरी गगनांतरी सत्यलोकापर्यंत वरी तिथवर गेला. आणि त्या कमळातनं ब्रह्मदेव इकडं बघायला लागला. त्याला काय आपली आई बी दिसेना. मग काय करायचं? माझी आई दिसावी, बाप दिसावी. त्या कमळाच्या देठातनं खाली जायचं, क्षीरसागरापर्यंत जायचं. आणि देवाचं हृदय एवढं आहे, अनंत ब्रह्मांड उदरीन हरी हा आलक ना. त्या सगळ्या हृदयामध्ये बघायचं, इकडं तिकडं दिसायचं. मग ते व्याकुळ व्हायचं. पुन्हा वर जायचा, पुन्हा जायचा. असं दिव्य 1000 वर्षे त्यानं हेलपाड घातलं त्यानं त्या दांडीतनं. जसा मी एखादा मुंगळ असतो का नाही, बाबळीच्या शेंड्याला जातो खाली येतो, शेंड्याला जातो खाली येतो, असा त्या ब्रह्मदेवाने हेलपाड घालून कंटाळला. शेवटी त्याला तप असा असणार शब्द बाहेर पडले. मग ब्रह्मदेवानं तप केलं आणि देवानी मग त्याला सांगितलं, तू काय कर, माडकी घडव. म्हणजे माणसं, जनावर, कुत्री, मांजर, पृथ्वी आपते जेवावी, सगळ्याला कर्मामधून त्याला घडव. असा हा ब्रह्मदेव तिथं त्याला असणार काय केलं? निज नाभी त्याला विशेष रूपानं असणार स्थापन केलं, असं वर्णन केलेलं आहे. नियज्ञाता ज्ञान नवाळी हेची उदरोदरी त्रिवळी चकर्मे रेखिल्या रोमावळी हृदय कमळी शोभती. ज्याला जाणलं जातं त्याला ज्ञेय म्हणतात, जाणणारा त्याला ज्ञाता म्हणतात. याची नवाळी म्हणजे वैभव, ह्याची उदरी त्रिवळी भगवंताच्या रामाच्या सद्भाव मुक्त फळी पूर्णानुसंधाने ओविली श्रीराम कंठी शोभली एकवळी मुक्तांची. सद्भाव मुक्त आणि त्याचं फल मुक्त, मुक्त सद्भाव मुक्त फळी आणि पूर्णानुसंधाने ओवली. ती असणारं फुलं जी होती सद्भावानं मुक्त रूपानं सद्भावनं ओवली होती, रामाच्या गळ्यात शोभतात. श्रीरामाचा कंबुकंठ त्याची वेदांचे मुळपिटा स्वरावर्णीची वाहती वाट तेथोनी प्रकट परमार्थ. रामाच्या कंठातून वेद म्हणजे प्रणव प्रकट झाला आणि त्याच्यात स्वर, वर्ण, अक्षर, मूळाक्षर, शब्द वगैरे तयार झाली आणि तिथून असणार मुख्य प्रबंध तयार झाले. मुख्य मुळी तो बाहू त्याची शोभती अजानुबाहू बाहूंचा पराक्रम बहु दैत्यांचा ठाऊ निर्दळी. निर्गुणात पाहिलं तर त्याला हातच नाही, पण सगुणात पाहिलं तर त्याचे हात गुडघ्यापर्यंत आहेत. त्या भगवंताच्या हाताचा पराक्रम जर पाहिला तर अनेक दैत्याचा नाश त्याने केला. वामस्तीचे निज चाप निशेष निर्दळी पुण्य पाप निवटी संकल्प विकल्प कंदर्पाचा दर्प समूळ छेदी. रामाच्या डाव्या हातातलं धनुष्य पुण्य आणि पापाचा नाश करतं, संकल्पन विकल्पाचा नाश करतं,
कंदर्पाचा दर्प म्हणजे कामाचा दर्प बी छेदून टाकतं. बाण लखलखीत दक्षिणा करी गाये समाना भक्त वैरी अहम ममता जीवे माळी द्वैताची उरी उरवणी उजव्या हातातला बाण भगवंताच्या असणाऱ्या हातामध्ये आहे. उजव्या हातामध्ये घाये समान भक्त वैरी, भक्त आणि वैरी दोघांनाही मुक्त करणारा तो बाण आहे. अहम आणि ममता, मी आणि माझेपणा जीवासहित मारून टाकायचं काम त्या बाणानं होतं. द्वैत शिल्लक राहत नाही. चैतन्य तेजे अति तेजिष्ठे अह सोह निश्चय निशेष आटे त्याची श्रीरामाचे बाहुवटे कीर्ती मुखे चोखट उपनिषदे. रामाच्या बाहुदंड आहे ते अहम सोहम इथं संपलेलं असतं आणि तेच भाववाटे आहेत आणि कीर्ती रूपानं चोखट म्हणजे शुद्ध रूपानं तिथं असणारं निर्माण झालेले आहे. वीर्य धैर्य जाणे तिची श्रीरामाची निज कंकणे करी बाणली पूर्णपणे लेणी यांचे लेणे श्रीराम. वीर्य धैर्य जे असतं ते रामाच्या ठिकाणी बांधलेले तीच श्रीरामाची असणारी कंकणे आहेत. करी बांधली पूर्णपणे, लेनिया लेणे श्रीराम, त्याच्या हातामध्ये ती बांधलेले लेण्याचंही लेण असणारा परमात्मा आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्रीराम मुद्रा बाणल्या हाती तो वंद्य होय त्रिजगती, कळी काळ पाया लागती चारी मुक्ती अंधण्या. रामाची मुद्रा नाममुद्रा हाती जर बांधली तर त्रिभुवनाला तो वंद्य होतो, कळी काळ त्याच्या पाया पडतात आणि चारी मुक्ती अंधण्या दाश होतात. ऐशा दशांगुळ दशमुद्रा करी प्रतिपाळ दशावतारा, करी धरी लसिता सुंदरा दशकंदरा लोटणे. अशा 10 बोटामध्ये 10 अंगठ्या आहेत. त्या 10 अवताराच्या असणाऱ्या विशेषता दिसतात. अशा रूपाचं वर्णन केलं. अजान बाहू पंचानन राम त्र्यंबक भंजना, सभेशी रावणा गांजून पाणी ग्रहण सीतेशी. हात असलेला राम विशेष असणारा सुंदर दिसतोय. सभेमध्ये रावणाला गांजून सीतेचं वर्णन करी. श्रवणी कुंडले मकराकार हा लौकिक बाह्य विचार, त्याची आकारी निराकार श्रवणे विकार निर्दळे. कानामध्ये निर्विकार असणार माशाच्या आकाराची काय आहेत कुंडल आहेत, हा बाह्य विचार आहेत. कारण निर्विकार रूपाचं निजलेन असणार आहे. त्या विकाराचं वर्णन केलं कानाचं तर आपले विकार जातात. नवल शोभा ते श्रवणाची नित्य निजात्मयासी, श्रवण हे देखणे निर्दोषी अंशांशी समरस. वर्णन केलं कानानं देव ऐकलं देव प्राप्त होतो. गाळीव आनंदाची मुस देख की स्वलीव सुखाचे हे सुख, त्याची श्रीरामाचे श्रीमुख जे करी निर्दोष देखते असे. आनंदाचा आनंद असावा, स्वलीव सुखाचं सुख असावं, असं त्या रामाचं मुख पाहिल्यानंतर आनंद होतो. श्रीरामाचा मुख मृगांक पूर्णत्वे नित्य निष्कलांक, तो देखून या शशांक लाजे अधोमुख सोय झाला. सुंदर मुख पाहिल्यानंतर पक्षामुळे चंद्राशी दुःख गाडे, येवनी चरणांगुष्टी जडे जग पाया पडे नखचंद्री. वाड्यामध्ये लहान मोठं व्हावं हे असणाऱ्या लहान मोठं होण्यामध्ये चंद्र अत्यंत व्याकुळ झाला आणि रामाच्या पायावर जडल्यामुळं मुखचंद्राच्या ठिकाणी जडल्यामुळं त्याला क्षयरोग संपला. जडता श्रीरामांगुष्टाची चंद्राशी झाली पुष्टी तुष्टी, श्रीरामचरणी सुखाच्या कोटी देखता दृष्टी आल्हाद. पायाच्या अंगठ्याच्या नखाच्या रूपानं चंद्र तिथं आल्याबरोबर त्याला पुष्टी तुष्टी झाली, लोक पाया पडू लागली. देखता श्रीरामाच्या श्रीमुख समूळ निर्दळे द्वंद्व दुःख, परमानंदे कोंदे सुख हरिके हरिक ओसंड हे. मुख पाहिल्यानंतर परमानंद होतो, आनंदानं आनंद ओसंडून व्हायला लागतो. आकार उकार मकार स्थिती ओंकारी कर्म निष्कर्म श्रुती, तैशामुखी दो मार्गी दंत पंक्ती चतुर्वेदोक्ती चौकीचे हे चारी. आकार उकार मकार याची जी काही स्थिती असते या मात्रांमध्ये आणि सदरा परमामृतासी निज माहेर निज जीवार शितेचे ओट असणारे सधरे म्हणजे अधिष्ठान रूप आहेत. जगाच्या ओठाला आधार नसतो,
कारण काय तर आमच्या ओठातून काही होतं पण रामाच्या ओठातून परमामृत येतं. श्रीरामाची हनुवटी देखत सुख ओसंडे सृष्टी धन्य देखत याची दृष्टी के जाणे हनुवटी हनुमंत. रामाची हनुवटी पाहिल्यानंतर त्या पाहणाराचा आनंद सृष्टीमध्ये मावत नाही आणि तो आनंद हनुमान घेतोय. जगी सौंदर्य शोभना पिकत्याची श्रीरामाचे निज नासिक ते नासिक हे निर्नासिक करील आवश्यक शूर्पणखा. जगाचं सुंदरत्व त्या नाकामध्ये जडलेले असं नाक रामाचे आणि अशा नाक्षर असलेला राम निर्नाशिक असणाऱ्या शूर्पणखेचं नाकछेदी. श्रीरामाचे प्राणदान जगाचे विचरती प्राण ते वसता समाधान निज जीवन वायुसे. प्राणामुळे जगाचा असणारा प्राण असणारा काय तो जगतो म्हणजे वाऱ्याच्या रूपानं मी हलविल्या प्राण हले जो जगाशी चालिता. चैतन्याचे विश्रांती स्थान त्याची श्रीरामाचे निज नयना सबाह्य डोळस संपूर्ण आपण देखणे. चैतन्याचं विश्रांती स्थान म्हणजे रामाचं स्वगुण रूप आहे आणि तेच आपणाला असणार ओळखतं. देखता श्रीरामाची दृष्टी कोट्यानुकोटी जीव उठी दृश्य द्रष्टांना दिसे त्रिपुटी खेळावे सृष्टी स्वानंद. रूपाकडे पाहिलं की संपूर्ण ब्रह्मांड रूपानच तो पाहतो. दृश्य दृष्टा दर्शन ध्येय ध्याता ध्यान सगळ्या त्रिपुट्या मावळून जातात. श्रीरामाची भ्रुकुटी रची ब्रह्मांडाच्या कोटी भ्रुविक्षेपे कळी घोटी छेदी गाठी चहू देहांचे. भुवय सरळ केली की ब्रह्मांड जन्माला येतं, वाकडी केली की संपून जातं. श्रवणात देखणे नयन याचे नाव डोळसपणा पदार्थी परमार्थ दर्शन ते समाधान नयनासे. कानानं ऐकलं ते त्याला दिसलं त्याला म्हणायचं श्रवणांत नयन. रामाचे डोळे कानापर्यंत लांब आहेत म्हणून जे रामाचा नामस्मरण करतात त्याचा टाहो रामापर्यंत जातो, राम त्याची सोडवण करतो, रामाला ते दिसतात. श्रेष्ठ श्रीरामाचे निडतेनेचे अधिष्ठान सबळ सच्चिदानंद सरळ शोभे कपाळ त्रिवळिया. ब्रह्मांडाचं अधिष्ठान असावं असं रामाचं कपाळ शोभत आहे आणि त्या रामाच्या कपाळावर त्रिवळे आहेत म्हणजे 3 ओळी आहेत, रेगा पडलेले आहेत. सच्चिदानंद वाचा. उभाळून अहंकट्टीनपणा स्वहं काढिले शुद्ध चंदना याची केले रामार्पण गंधार्चन श्रीरामा. देह आहे हा कठीणपणा उगाळला आणि मऊ असणारा मी ब्रह्मा आहे असा त्या चंदन काढलं आणि रामाच्या कपाळाला लावलं. श्रद्धा केशराचा मेळा टिळक रेखिला पिवळा प्रेमे रंगे सुरंग कळा अक्षता निडा शोभत. विश्वास रूपी केशराचा टिळा रामाच्या कपाळाला लावला. सर्जेराव महाराज माईक बंद करा. श्रीराम सकळा मुकुट म्हणे राम शिरो रत्न राजस्थाने त्याचे माथ्याचा मुकुट म्हणे ऐसा कोणी दिसेना. सगळ्याच्या मस्तकाच्या वर आहे आणि म्हणून रामाच्या मुकुटाचं वर्णन कसं करता येईल. राम सगळ्याचा मुकुट म्हणजे रामाच्या वर काही नाहीच असं म्हणण्यापेक्षा रामाच्या वर दृष्टीच पुरत नाही म्हणतात. राम मुकुटी मुकुट शोभा राम शिरो रत्न निज गाभा त्यास रामाची मुकुट प्रभा वचनारंभा दुर्लभ. रामाच्या मुकुटाची शोभा त्या मुकुटाच्या वर काय आहे याचं वर्णन करायला आरंभच जमत नाही म्हणजे सुरुवातच होत नाही. रामाच्या शिरावर ते काही उरले असते रित्ये तरी मुकुट वर्णावया ते अवकाश वाचे ते सुखे वर मुकुटाच्या वर काय असतं तर वाचन वर्णन करता आलं असतं. वर काहीच नाही कारण राम सगळीकडे व्यापक आहे. श्रीरामावर ते काही सर्वता उरले नाही महामुकुट वानावा कोणे ठाई वाचने काही बोलावे. उरलंच नाही तर रामाचा सुंदर असणारा महामुकुट वाचन किती वर्णन करावा. श्रीरामाचा निज प्रताप नित्यत्वे निर्विकल्प तोची श्री मुकुट सद्रूप चित स्वरूप शोभत. रामाचा जो मूळ प्रताप आहे म्हणजे संपूर्ण जगाची घडामोडी करणं जगाला जन्माला घालणं हा जो प्रताप आहे घडामोडीचा तोच त्या मुकुटाच्या ठिकाणी आहे असं वर्णन केलेलं आहे. या लागे रामाचे माता चित स्वरूप यांनी निर्विकल्पता
तो लेणे लेणी हा तत्वता अंगे निजांगता शोभय. संपूर्ण अलंकाराचा अलंकार राम आहे आणि तो स्वतः सगळीकडे शोभत आहे. जेवी सोनियाचे सोन्याची कोंदणे तेवीस रामास रामाची लेणे. हे लक्षण सोय सीताची जाणे इतराचे जाणणे जीवा खद्योत. सोन्याच्या अंगठी सोन्याचाच मोती असणारा काय करावा, कोंदण घालावं. तसं रामाचं वर्णन रामासारखंच आहे हे सीतेलाच कळतं. सीतेचे सौंदर्यपण सोयेस राम जाणे आपण. श्रीरामाचे पूर्णपण जाणे संपूर्ण सोये सीता. तिचं सौंदर्य रामाला कळतं कारण व्यापक आहे आणि रामाचं पूर्णपण सीतेला कळतं कारण ती अनादि निर्गुण आहे. येर येराची खुण खुण दोघे जाणी संपूर्ण. शरण जाऊन पुढे सांगतात रामाचा जो आणि सीतेचा जो पाणीग्रहण आहे ती कथा गोड रूपानं श्रवण करा. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे का कार्तिकायाम श्रीराम स्वरूप वर्णन नाम एक विशंतितमा